येवल्यातले मनसेचे उमेदवार कल्याणराव पाटील अर्ज भरण्यास तयार नाहीयेत। मतदारसंघातून ते गायब झालेत। छगन भुजबळांच्या समोर असलेला उमेदवार निवडणूक होण्याआधीच ढेपाळल्यानं मनसे येवल्यात गारज झालीये। कल्याणराव पाटलांनी याआधी छगन भुजबळांना शिवसेनेतून टक्कर दिलीये। गेल्या 10 वर्षांपासून सेनेशी प्रामाणिक असलेल्या उमेदवाराला तिकीट नाकारल्यानं ते इतर पक्षांच्या दारात आहेत। मात्र अचानक नॉट रिचेबल झाल्यानं तर्कवितर्कांना उधाण आलंय। मनसेचे उमेदवार येवल्यातले अर्ज भरण्यास तयार नाहीयेत। मतदारसंघातून ते सध्या गायब आहेत। त्यांचा फोनही नॉट रिचेबल आहे। कल्याणराव पाटील यांनी येवल्यातून अर्ज भरायला नकार दिलाय। छगन भुजबळ यांच्यासमोर आव्हान उभं करण्याचं ते टाळतायत। अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी योगेश खरे सध्या आपल्या संपर्कात आहेत। योगेश, कल्याणराव पाटील नॉट रिचेबल झालेत, अर्ज भरायला तयार नाहीयेत, काय नेमकं घडलंय? खरं तर मनसेच्या यादीमध्ये येवल्यातून कल्याणराव पाटील यांचं नाव जाहीर करण्यात आलेलं होतं। कल्याणराव पाटील हे यापूर्वी शिवसेनेकडून लढलेले आहेत, भुजबळांच्या विरोधातच लढलेले आहेत आणि भुजबळांचे कट्टर विरोधक म्हणून येवल्यामध्ये ओळखले जातात। त्यांना मनसेने उमेदवारी जाहीर केली होती। मात्र काल रात्रीपासून कल्याणराव पाटील हे नॉट रिचेबल झालेले आहेत। आपल्या मतदारसंघामध्येही नाही आहेत। त्यांचं राहतं घर जे लासलगावला आहे त्या घरी ते त्या ठिकाणी नाही आहेत। त्यामुळे एकूणच मनसे उमेदवारी करणार की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे। कल्याणराव पाटील हे मात्र या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरणार नसल्याचं स्पष्टपणे कळतंय। मनसेकडून त्यांना तिकीट जरी देण्यात आलेलं असलं तरी ते बळजबरीने दिलेलं आहे आणि त्यामुळे मी अर्ज भरणार नाही असं म्हटलंय। मात्र एकूणच भुजबळांचा दबाव याला कारणीभूत असल्याची ही चर्चा या ठिकाणी दिसून येत आहे। नक्कीच धन्यवाद योगेश या सविस्तर माहितीसाठी। कल्याणराव पाटील यांनी असं म्हटलंय की जबरदस्ती आपल्याला मनसेकडनं तिकीट देण्यात आले, त्यामुळे ते उमेदवारी अर्ज दाखल करायला तयार नाहीयेत। तर दुसरीकडे भुजबळांचा दबाव याला कारणीभूत असल्याचंही बोललं जात आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।